राम राम। सब कुछ सही था, ना जाने कैसी बात हो गई। सब कुछ सही था, ना जाने कैसी बात हो गई। हल्की सी हवा आई और अचानक बरसात हो गई। जिंदगी ऐसे बदली पलक झपकते ही, जिंदगी ऐसे बदली पलक झपकते ही। दिन खुशी में बीता और रात उदास हो गई। अशी परिस्थिती शेतकऱ्याची झाली। परतीच्या पावसानं संपूर्ण महाराष्ट्रभर थैमान घातला आणि ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्यामुळं बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्याचं नुकसान झालं। नुकसान शेती पिकाचंच झालं नाही तर बऱ्याच ठिकाणी पूर्ण शेतीच वाहून गेली। आणि जाफराबाद तालुक्यात सुद्धा काल ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि पूर्णा नदीनं रौद्ररूप धारण केलं आणि बऱ्याच ठिकाणून पूर्णा नदी ही पात्र सोडून बाहेरून व्हायला लागली। असं या ठिकाणी देऊळझरी या ठिकाणी ज्ञानेश्वर गाडेकर यांच्या शेतामध्ये ही सरकी जवळपास यांची 7-8 एकर सरकी या ठिकाणी आहे आणि या सरकीमध्ये जवळपास आता टोंगळे एवढं पाणी या ठिकाणी आहे। बऱ्याच ठिकाणचं पाणी आता उतरता भाग असल्यामुळे काही ओसरून गेलं, पण बऱ्याच पाठीमागच्या शेतामध्ये बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी अद्याप पाणी आहे। ज्या प्रवास तालुक्यामध्ये देऊळझरी हे गावच या ठिकाणी नाही तर सांगवी, भातुडी, नळवीरा, आळंद, बोरखेडी, अशा निमखेडा अशा बऱ्याच ठिकाणी या नदीच्या पाण्यामुळे शेतकऱ्याचं अतोनात असं नुकसान झालंय। परंतु अद्याप सरकारने कोणतंच ठोस पाऊल आज उचललं नाही आणि कोणत्याच शेतकऱ्यापर्यंत आजपर्यंत कोणीच पोहोचलेलं नाही। या उलट शेतकरी पहिलाच कर्जबाजारी झालाय आणि अशातच सरकार स्थापन करण्यासाठी ज्यावेळेस निवडणुका लागल्या त्यावेळेस खोटे आश्वासन देण्यात आले, कर्जमाफी सारखे आश्वासन देण्यात आले। कर्जमाफीची घोषणा झाली खोटी, कर्जमाफीची घोषणा झाली खोटी, लागली कर्जमाफीची आस। कर्जमाफीची घोषणा झाली खोटी, कर्जमाफीची लागली आस। शेत सारं वाहून गेलंय, शेतकऱ्याच्या गळी आवळला फास। हेक्टरी 1 रुपयाचा विमा हा 1160 वर नेऊन घातला। हेक्टरी 1 रुपयाचा विमा 1160 वर नेऊन घातला। कसा कळकळ करणार नाही शेतकऱ्याचा आत्मा। सत्तेत आमदार खासदार बसले त्यांना राहिला नाही कुणाचा धाक। सत्तेत आमदार खासदार बसले त्यांना राहिला नाही कुणाचा धाक। तुम्ही कितीही पैसे कमवा चैन मिळणार नाही, हा आहे शेतकऱ्याचा शाप। 7-12 कोरा कोरा कोरा, 7-12 कोरा कोरा कोरा, 7-12 कोरा कोरा कोरा। करायचा नव्हता 7-12 कोरा तर कशाला आणला तोरा। करायचा नव्हता 7-12 कोरा तर कशाला आणला तोरा। शेतकरी कर्जबाजारी झालाय, शेतकरी मातीत चाललाय, आता तरी जागा हो शेतकऱ्याच्या पोरा। अशी परिस्थिती शेतकऱ्याची झाली। सरकार स्थापन करत असताना कोटींना पैसे वाटले जाते, वारेमाप आश्वासन केले जाते। आश्वासनाची पूर्तता जर करता येत नसेल तर माझा हात जोडून शेतकरी म्हणून एक विनंती आहे, असे वारेमाप आश्वासन शेतकऱ्याला द्या जाऊ नका आणि शेतकऱ्याला आश्वासन दिले तर त्याची पूर्तता झाली पाहिजे। तुमचे आश्वासन खोटे ठरतात आणि शेतकरी खरोखर कर्जबाजारील पेरणी करत असताना शेतकरी हा कोण्या परिस्थितीतून शेतकरी करतो। खत बियाणे घेण्यासाठी पैसा राहत नाही तरी सुद्धा व्यापाऱ्याला दुकानदाराला सांगून की बा पिकणं शेती होईनच माल, असे आशेवर शेतकरी आज शेती करत असतो आणि शेवटी हातातोंडाशी आलेला घास हा जर असा वाहून जाताना जर पाहत असेल तर खरोखर त्या शेतकऱ्याने जगाव कसं, पुढचे स्वप्न पूर्ण करावी कशी, हा खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या पुढे उभा राहिलेला प्रश्न आहे। म्हणून माझी या सरकार मायबापाला विनंती आहे, माझी सरकार मायबापाला विनंती आहे, पंचनाम्यामध्ये वेळ न घालता सरसगट शेतकऱ्याला ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्याला भरीवासा निधी देण्याचा प्रयत्न करा आणि शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा करून शेतकऱ्याची दिवाळी ही गोड करण्याचा प्रयत्न करा आणि शेतकऱ्याला धीर देऊन कुठेतरी शेतकऱ्याला डबल उभं राहण्यासाठी बळ द्या, एवढी या माध्यमातून विनंती करतो आणि थांबतो। राम राम।